केली होती की मुंबई महाराष्ट्रातून तोडून गुजरातमध्ये समावेश करायचा आणि महाराष्ट्राला वेगळं करायचं अशा प्रकारची एक रणनीती त्यावेळेला होती. काँग्रेस पक्षाची भूमिका त्यावेळेला यशवंतराव चव्हाण आणि इतर नेते यांची सुद्धा अशी धारणा होती की मुंबईसह महाराष्ट्र निर्माण झाला पाहिजे. परंतु आपल्या जिल्ह्याचे नेते कैलासवासी उद्धवरावजी पाटील यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन झाली. त्यावेळेला माणसाला उभं करण्याचं काम लोकशाहीराव नागू साठे, शाहीर अमर शेख, प्रज्ञात्रे यांच्यासह सगळे नेते तयार झाले, उभे राहिले आणि त्यांनी स्वातंत्र्यामध्ये महाराष्ट्राच्या संयुक्त महाराष्ट्राचा लढा उभा केला. संयुक्त महाराष्ट्राचा लढा उभा करताना एक शाख बातमी झाली. आज मुंबईला जे हुतात्मा चौक आपण ज्याला म्हणतो की या महाराष्ट्राच्या चळवळीमध्ये जे मतदान दिलं आपण आणि त्यांच्या स्मरणार्थ